आमचे महाराष्ट्राचे माजी खासदार इम्तियाज जलील MIMचे नेते त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी सोलापुरात साजरा करत असताना शौकत पठाण साहेबांनी असं अतिशय चांगला उपक्रम राबवला तिथं की त्यांच्या वाढदिवसा औचित्य साधून की इथं 100 लोक इम्तियाजाचं नाव आहे त्याला मोफत पेट्रोल अजून रक्षाबंधन आहे रक्षाबंधन दिवशी 50 महिलांना सुद्धा त्यांनी 500 रुपयाचा पेट्रोल मोफत द्यायचं ठरवलंय अजून गरिबांना 5 पत्रे देण्याचं सुद्धा अजून काही लोकांना ज्याला रुग्णांना पैशाची गरज आहे औषधाची गरज आहे त्यांना 500 रुपयाचं औषध सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं। मी खरंच मनापासून शौकत पठाणचं अभिनंदन करतो कारण एका वाढदिवस साजरा करत असताना आपल्या नेत्याचा की असा उपक्रम की लोकांच्या नागरिकांना काय त्याचा फायदा व्हावा मोठमोठे जाहिरात न देता मोठमोठं डिजिटल न लावता की आपण हे पैसा हे गरिबांना जाऊ द्या गरजूंना जाऊ द्या हे उद्देशाने जे कार्यक्रम आयोजित केले प्रत्येक नेत्याने असं करावं माझी असं त्यांना सूचना आहे। कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना शौकत पठाणने जे कार्यक्रम केले खरंच मनापासून मला आनंद वाटतोय कारण आपण जे आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करतो का करतो कशासाठी करतो कुणाला तर फायदा व्हावा हे उद्देश त्यांचा चांगला आहे। खरंच मी अशा कार्यक्रमाला मला यायला आवडला यासाठी मी या कार्यक्रमाला येऊन प्रमुखपणे उद्घाटन माझ्या असतं त्याला मी शौकत पठाणचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मनापासून अभिनंदन करतो। मध्य सत्यातील मुस्लिम आमचे अध्यक्ष आणि खासदार माजी इम्तियाज जलील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या भागाचे नगरसेवक माजी सभापती रुग्णसेवक समाजसेवक अनेक चांगले उपक्रम करणारे माझे बाबा मिस्त्री खास त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे। म्हणजे जे राजकीय एवढं नसताना सुद्धा एक समाजसेवक रुग्णसेवक म्हणून आम्ही खास त्यांना बोलून त्यांच्या हस्ते नागरिकांना ज्याचं नाव इम्तियाज आहे असे अनलिमिटेड जिल्ह्याचे असो शहराचे असो या महाराष्ट्राचे असो सगळ्यांना आम्ही 5 लिटर मोफत पेट्रोल देत आहे आणि 500 रुपयाचं औषध मोफत आणि 100 महिलांना 5-5 पत्र देत आहेत। आरोग्य शिबिर हिजाबा कॅम्प रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। आमच्या नेत्याचा वाढदिवस एक चांगल्या पद्धतीने व्हावा या उद्देशाने आम्ही आज कार्यक्रम राबवत आहे।